ही दृश्य योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशातली नाहीत, तर ही दृश्य आहेत गुन्हेगारांचं काळं साम्राज्य उद्ध्वस्त करणाऱ्या नाशिकमधील बुलडोजर कारवाईची। नाशिकमध्ये गुन्हेगारांनी हैदोस घातलाय। हत्या, खंडणी, गोळीबार, ड्रग्सची तस्करी यांनी देवभूमी नाशिक हादरून गेली। सामान्य नागरिक गुन्हेगारांच्या दहशतीखाली आहेत। त्यातच आता नाशिक पोलिसांनी योगींच्या बुलडोजर पॅटर्न प्रमाणेच नाशिकमधील गुन्हेगारांविरोधात बुलडोजर चालवायला सुरुवात केली आणि त्याला कारण ठरलं सातपूर भागात प्रकाश लोंढे या गुन्हेगारानं केलेला गोळीबार। गोळीबारानंतर नाशिक पोलिसांनी थेट प्रकाश लोंढे आणि मामा राजवाडेंच्या मुसक्या आवळल्या आणि त्यानंतर नाशिक पोलीस आणि महापालिकेनं थेट प्रकाश लोंढेंच्या अनधिकृत 3 मजली इमारतीवर हातोडा चालवला। सातपूरमध्ये जो गोळीबाराचा प्रकार झाला होता आणि त्याच्यामध्ये प्रकाश लोंढे आणि त्यांच्या गँगच्या विरुद्ध जी काही कारवाई करण्यात आलेली आहे त्याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी जी अनधिकृत इमारत या ठिकाणी उभा केलेली होती त्याच्या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विनंतीवरून महापालिकेने त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। या संदर्भामध्ये मॅडमनी पण जसं सांगितलं की अजून एक बिल्डिंग आहे त्या संदर्भात देखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्याची देखील पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल आणि यापुढील कालावधीत देखील अशा पद्धतीने ज्या ज्या गोष्टी अनधिकृत झालेल्या असतील त्याचा देखील त्या ठिकाणी मागोवा घेऊन तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्याच्या आधारावरती पुढे देखील कारवाई केली जाईल। एवढंच नाही तर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे त्यांच्याकडून वदवूनही घेतलंय। नाशिक जिल्हा ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आणि अट्टल गुन्हेगारच नाही तर सोशल मीडियावर भाईगिरीचे रील्स बनवणाऱ्यांनाही पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय। यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा हा गुन्हेगारांच्या अनधिकृत साम्राज्याकडे वळवला असला तरी बुलडोझरची कारवाई करताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करायला हवं, अन्यथा उत्साहाच्या भरात केलेल्या कारवाईची किंमत जनतेच्या पैशातून मोजावी लागू शकते। अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।